हा अगं आणि काकालाच कशाला? ज्या आईजीशी भांडून मी स्वतः घर सोडून बाहेर गेलो होतो, जान्हवीनच मला घरचा रस्ता दाखवला. विसरलीस तू? सरू मावशी, तुझ्या वधूवर सूचक मंडळाच्या कल्पनेवर आम्ही सगळे हसायचो. आम्ही कोणीही सिरियसली घेतली नव्हती ती कल्पना. आमच्यासाठी तो फक्त एक जोक होता. पण जान्हवीनं कधी खिल्ली नाही उडवली त्याची. उलट तुझं स्वप्न साकार करायला तिनं मदत केली. हा सरू मावशी, अगं जिनं तुला तुझं वधूवर सूचक मंडळ उभं करायला मदत केली, तिचंच लग्न तू त्याच मंडळातून मोडायचा प्रयत्न करत होतीस. मोठी आहे काय ग? तू तर धसका घेतला होतास. तुझ्या त्या शिवणाच्या मशीनचा हातही लावत नव्हतीस त्याला. जान्हवीनं तुला नवी उमेद दिली ना, जगण्याची नवी दिशा दाखवली. नव्या उमेदीनं तू पुन्हा उभी राहिलीस. हे 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 सगळं विसरलात तुम्ही? तिनं तुमच्यासाठी जे जे काही केलंय त्याला काहीच महत्व नाही तुमच्या लेखी. हा कृतज्ञपणा नाही? ती तिच्या बाबांसाठी धावत गेली हे लक्षात आहे तुमच्या. पण छोटी, तुझ्या एका फोन कॉलवर जान्हवी ऑफिस मधलं काम अर्धवट टाकून काकासाठी धावत आली हे विसरलीस का तू? आणि मग हे एवढं सगळं करणारी मुलगी आईजीला भेटायला येणार नाही? आणि ती नाही आली भेटायला तर त्यामागे काहीतरी तसं कारण असलं पाहिजे. इतका साधा विचार तुमच्या डोक्यात नाही आला? तिच्यावर ताशेरे ओढण्यापूर्वी एका शब्दाने तिच्याशी बोलावंसं नाही वाटलं तुम्हाला? तिला विचारावंसं नाही वाटलं तुम्हाला की काय ग बाई काय झालं, का नाही आलीस तू भेटायला, काय अडचण होती, का असं वागलीस तू, असं नाही विचारावंसं वाटलं? बरं चला, तिच्याशी तुम्हाला बोलायचं नव्हतं मान्य आहे मला. अरे पण मला तरी विचारायचं. मी आनंदानं सांगितलं असतं तुम्हाला, कारण ना मला तुम्हाला सांगायचंच होतं. अगदी सुरुवातीपासून सगळं सांगायचं होतं. तिला घरी आणल्या दिवसापासून मला तुम्हाला सांगायचं होतं. पण तुम्हालाच ते नको होतं, कारण ती तुम्हाला नको होती. आणि ती नको असताना मी तिला तुमच्यावरती लादणार नाहीये. त्या बुरसट तेलकट दीड दमडीच्या मुलीशी ना तुम्ही नकाच ठेवू कुठले संबंध. कारण तिची मुलं सुद्धा तशीच बुरसट तेलकट आणि दीड दमडीचीच होणार. मी तसं म्हटलेलं नाहीये. मी म्हणतोय आता मी म्हणतोय तसं. मला ती नकोय. आता ते एक पॅकेज डील आहे. ती, तिचा नवरा आणि तिची मुलं बाळ. ती नको, बाकी सगळे चालतील असं नाही होणार. श्री, तू असं काही ठरवू नकोस. ठरलंय आता. आई जे आता ठरलंय माझं. श्री, एवढं टोकाला नको जाऊस. काका रे, टोकाला यांनी नेलंय मला. कडेलोट झाला आता. आणि आता माघार नाही. आता बास झाला. बेबी आत्या, तू सगळ्यांच्या वतीने आपल्यात जे अंतर निर्माण केलंस ना, ते आता मेंटेन मी करेन. मरेपर्यंत.
तू बोललेला प्रत्येक शब्द आणि शब्द मी मी क्षणभरही विसरणार नाही आता. आणि तूही विसरू नकोस. हा कडवटपणा मनात तसाच राहू देत. तुमच्याही मनात तो तसाच ठेवा. तरच आपलं नातं सुसह्य होईल एकमेकांना. माझी ती थर्ड क्लास बायको, मी आणि माझ्या थर्ड क्लास बायकोची थर्ड क्लास मुलं भविष्यात तुमच्या वाऱ्याला कधीही उभी राहणार नाहीत. वचन देतो. मी शब्द पाळतो आणि वचन प्राणात पलीकडे पाहतो. श्री, काय रे, काय झालंय? नाही, काय नाही. श्री, घरात इतकी शांतता काय आहे? काय, कुठे काय, काय नाही, काय नाही. तू बोललास का? हो, बोललो, पण ते नाही. म्हणजे मला खरं तर बोलायचं होतं, पण इच्छा नाही झाली. म्हणजे श्री,
जान्हवी, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? पूर्ण. मग हा प्रश्न नको विचारूस मला. का? कारण मी कम्फर्टेबल नाहीये काहीही सांगण्यात. फक्त एवढंच लक्षात ठेव की आता यापुढे ही बातमी कोणालाही सांगायची गरज नाहीये. मला कळत नाहीये श्री. माझं आणि बेबी त्याचं वाजलं. का? का? खूप इश्यूज होते. श्री, मी तुला म्हणाले होते ना रे, तू शांतपणे आणि प्रेमाने बोल. माझा प्रयत्न तोच होता, पण नाही जमलं. खूप चिडल्या होत्या का त्या श्री? ती एकटी नाही. म्हणजे तू? हो. श्री, आय एम सॉरी. मला सॉरी बोलून काय होणार आहे? जान्हवी, मला नाही जमलं. मी माणूस आहे ना. ओके ओके, सॉरी. सॉरी, मी आल्या आल्या नाही असं बंबाड करत तुझ्यावर. हे बघ, नाही जमलं ना, काही हरकत नाहीये श्री, आपण नंतर कधीतरी सांगू. नो प्रॉब्लेम. जान्हवी, आय एम सॉरी. पण ही आशा मनातून लवकरात लवकर काढून टाकलीस तर बरं होईल. म्हणजे श्री? आता यावर काही फार नाही बोलू शकणार मी. श्री, तुमचं वाजलं म्हणजे? तुटलं. आणि बहुतेक कायमचंच. अरे करेल ती फोन पिंट्या. पण बाबा, तिला माहितीये ना आपण सगळे वाट बघतोय तर. ती कसली करते आता? तिच्याकडे जाईल ना, तिकडचीच होऊन जाते तुझी ताई. असं काही नाहीये आई. अरे मी काही वाईट अर्थाने बोलत नाहीये, चांगलाच गुण आहे. जिथे जाऊ ना तिकडचं होऊन जायचं, मागचा पुढचा विचारच करायचा नाही. सुखी माणसाचं लक्षण आहे हे. बाबा, मी करू का फोन प्लीज? पिंट्या जरा थांब रे, घायकुतीला येऊ नको. ती करते म्हणाली ना, मग करेल. हो, पण विश्वास ठेवावा बाळा आपल्या माणसावर. एखाद्याच्या माघारी ग्रह करून घेऊ नयेत आपण काहीतरी. माणूस समोर असताना त्याच्यावर विश्वास ठेवणं सोपं असतं, त्याच्या माघारी त्याच्यावर विश्वास ठेवणं हा खरा विश्वास. करते म्हणाली ना, करेल ती फोन. आता नाही, थोड्या वेळाने करेल, पण करेल नक्की. ठीक आहे, बिझी असेल, करेल मग फोन. आई, असं व्हावं असं नव्हतं वाटत हो मला. उगीच राग घालून घेतली ना, उगीच. उगीच असं वाटतंय तुला? म्हणजे तसं बेबीचं चुकलंच होतं. एवढं ताणायला नको होतं तिनं. तिचं काय चुकलं त्या? तिला वाटलं, तिनं ताणलं. आई, पण आपल्या मुलाचं सुख महत्वाचं ना. हे तिचं म्हणणं आहे का? नाही, हे हे माझं म्हणणं आहे. मग तुझ्या म्हणण्यासाठी तू काय केलंस? आई, त्यांचं दोघांचं एवढं चाललं होतं, मध्ये मी काय बोलणार? आपलं म्हणणं मांडलं नाही तर समोरच्याला कळणार कसं? पण पण तुम्ही श्रीला समजावा ना. मी का समजावू? त्याला हवी आहे ना ती. ठीक आहे, आमचं काही म्हणणं नाही. झालं गेलं जाऊ दे म्हणावं. आमचं म्हणजे?
हा तुमचा एकत्रित निर्णय आहे का? निर्णय नाही हो आई, मला आपलं वाटतं असं. तुला एकटीला? हो, मी बाकी कोणाशी बोलले नाही अजून. मग बोल त्यांच्याशी. पण त्यानं काय होईल? समजा हे त्यांना मान्य नसेल तर? पण मला तरी असंच वाटतंय. त्यांना नाही पटलं तरी? हो, आपल्या मुलाच्या सुखापेक्षा आणखी काय जास्त. आणि आई, आयुष्य त्यांना दोघांना एकमेकांच्या बरोबर काढायचंय. आणि त्याला जर तिचं सगळं चालणार असेल तर आपण कशाला उगाच मध्ये अडून बसायचं. हे तुझं म्हणणं आहे का? हे माझं म्हणणं बरोबर आहे का आई? नर्मदा, तुझं म्हणणं रास्त आहे यासाठी तुला दुसऱ्याची का मान्यता लागते? का नाही तू स्वतःच्या म्हणण्यासाठी ठाम उभी राहू शकत? का सतत कुणाच्या तरी सोबतीने तुला काही म्हणायचं असतं? मी म्हणजे आता तुला वाटतंय ना तसं, मग तू ठाम राहा ना त्यावर. कुणी काहीही म्हणो, तू त्याची पर्वा करू नकोस. पण श्रीशी बोलाल तुम्ही? मी नाही बोलणार. हा तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्हीच सोडवायला पाहिजे. आई, फक्त यावेळी एकदाच. नाही नर्मदा, अगं आता माझी किती वर्ष राहिली आहेत. असं काही झालं तर मी असणार आहे का? तुमचे गुंते तुम्हाला सोडवता आले पाहिजेत की नाही? आता तुला तुझं म्हणणं कळलेलं आहे तर त्याप्रमाणे वाग ना. बोल, मध्यस्थी कर, समजाव आणि पुन्हा सगळं पूर्ववत होईल याकडे लक्ष दे. मोठी सून म्हणून ती जबाबदारी आहे तुझी. मी येते आई. तुझं जे म्हणणं आहे, जे तू सांगितलंयस ते आठव हो आई. आणि त्याप्रमाणेच वाग. हो. श्री आहे ना ग घरी? हो आहे. बोलते त्याच्याशी सर. आई याची आई आई स्वतःहून बोलल्या माझ्याशी. वाईटातून चांगलं निघतं ना, ते असं. पण काहीतरी चांगलं होण्यासाठी वाईट गोष्ट घडावीच लागते का? देवा, देवा असं का केलंस रे तू? आणि अत्यानंद महाराज तुम्ही असं सगळं कसं घडू दिलं? एवढं सगळं रामायण घडणार होतं घरात आणि तुम्ही मला साधी चाहूल सुद्धा नाही लागू दिली. घरातल्या सगळ्यांच्या वतीने मी तुझी पूजा करते. घरात माणसं आहेत 8, प्रत्येकाची 5 मिनिटं धरली तरी 8 पंचे 40 मिनिटं पूजा करते मी तुझी. तरी हे असं कसं घडू दिलंस तू देवा? आम्ही जे काही करत होतो ते श्रीच्या सुखासाठीच. जान्हवी आम्हाला आवडत नव्हती ते ती श्रीशी जशी वागली ना, ते रुचलं नाही म्हणून. पण श्री जे म्हणत होता तेही एका अर्थी खरंच आहे. त्या मुलीने आमच्या सगळ्यांसाठी खूप काही केलंय. त्याबद्दल कृतज्ञता दाखवायला मी कमी पडले, मान्य आहे मला. ती जेव्हा आमच्यासाठी हे सगळं करत होती तेव्हा तिचा त्यात काही स्वार्थ नव्हता आणि ती दुष्टही नाहीये माहिती आम्हाला.
पण ती जे श्रीशी वागली ना ते चूकच होत. पण श्री जर हे सगळं विसरायला आणि सोडायला तयार असेल तर आम्ही तरी ते का मनात ठेवायचं. देवा, आता या घरात सगळं चांगलं होऊ दे. श्रीला सुबुद्धी दे. बेबीची खरं तर काही चूक नाहीये, पण श्री लहान आहे, त्याला क्षमा करायला हवं अशी बुद्धी बेबीला सुद्धा दे. हं? बेबी आत्यांचा स्वभाव आहे तापट. जर हे गेल्या 1.5 वर्षात मला कळतं तर 29 वर्षात श्रीला कळू नये का व्हायची. त्या बोलल्या असतील ना, ऐकून घ्यायचं श्रीने. ते एक्सप्रेशन आहे त्यांचं, प्रेम आहे ना श्रीवरचं. नाही केलं त्यांनी मला माफ, श्री बरोबर जे झालं त्यासाठी. पण तो स्वभाव आहे ना त्यांचा, आणि त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांचं श्रीवरचं प्रेम तर कमी होत नाही ना. त्यांचा माझ्यावर राग आहे. श्रीने उगाच स्वतःवर ओढवून घ्यायची काय गरज होती.